विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा भजन मंडळी विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिकावर दे अरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत शिरोमणी सावता महाराज की विठ्ठल 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 बोला पुंडलिकावर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की संत शिरोमणी सावता महाराज की जय विठ्ठल 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 हॅलो थोडस कडक करा आणि मॉनिटर लावा आवडीचे धनी फेडावया आवडे जा हरे अंतरापासूनी ऐसे याचे मने अर्थ माझी तया लागी जीव होतो कासावीस पाहतील वास नयनही सुफल हा जन्म होईल तिथोनी देता लिंगन वैष्णवासी आवडे जा हरे अंतरापासूनी ऐसे याचे मने अर्थ माझे तुका मने तोची सुदीन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी आवडे जा हरे अंतरापासूनी ऐसे याचे मने अर्थ माझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया वा 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 तुझे पाया पंढरीच्या दंडवत तुझे मस्तक हे पायावरे वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या पायावरे वार करे संता वार करे संताच्या वार करे संता पायावरे या वार करे
पुरा जाती महाद्वारा हरिभेटी प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा देवाच्या दारामध्ये इच्छा प्रकट करणारा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडला आहे. या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार आपल्या या पवित्र श्री क्षेत्र माळीवाडा या नगरीमध्ये भगवंताच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 731व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होणारा हा अत्यंत गोड असा देखणा असा अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गुरुवर्य आदरणीय परमपूज्य आपल्या सर्वांचेच गुरुवर्य ज्यांच्या सानिध्यामध्ये काही दिवस मीही राहिलो आणि आणखीन सुद्धा या भागामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये परभणीकडे हिंगोलीकडे नांदेडकडे कीर्तनला जेव्हा जेव्हा मी जाईल तेव्हा मुद्दाम होऊन रूढी फाटीवरती गुरुवर्य आपल्या सगळ्यांचे प्रातस्मरणीय 1008 आचार्य महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज स्वामीजींच्या दर्शनासाठी मी नेहमीकरता थांबतो. आणि प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आमचे मित्र भागवताचार्य आदरणीय सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या माध्यमातून स्वामीजींच्या दर्शनाचा काही वर्षापूर्वी योग आला होता. तेव्हापासून स्वामीजींच्या चरण सान्निध्यामध्ये आम्ही सुद्धा राहत असतो. आळंदीला कार्तिकीला आल्यानंतर पंढरपूरला आषाढीला आल्यानंतर स्वामीजींच्या दर्शनासाठी आम्ही वेळ काढून मुद्दामून जात असत. की वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत एक तोलामोलाचं व्यक्तिमत्व आहे. सध्या वारकरी संप्रदायामध्ये साधू वृत्तीने जीवन जगणारे किंवा तुम्हाला आम्हाला परमार्थाच्या वाटेवरती अत्यंत सुंदरपणे ज्यांनी नेऊन घातलं असे महात्मे या वारकरी संप्रदायामध्ये आणखीन ही जिवंत आहेत. त्यांच्या परमार्थामुळे त्यांच्या साधनेमुळे आपलं बरं चाललंय. असे गुरुवर्य कुरेकर बाबा असतील, हे का नाही, गुरुवर्य स्वामीजी असतील आणि गुरुवर्य स्वामीजींच्याच आशीर्वादाने हा आपला अत्यंत देखणा नयनरम्य अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी सुरू आहे. खरं तर स्वामीजींची तब्येत आता चांगली आहे, हे का नाही. आपल्या सगळ्यांच्या जीवनातलं 10-10 दिवसाचं आयुष्य कमी व्हावं आणि ते आयुष्य गुरुवर्य स्वामीजींना लाभावं मिळावं हीच त्या ठिकाणी मी आज सावता महाराजांच्या चरणी प्रार्थना करेल. कारण की अशा गुरुवर्य मंडळींची वारकरी संप्रदायाला गरज आहे, ठीक आहे नाही. म्हणून स्वामीजींच्या आशीर्वादाने हा गोड हा सप्ताह सुरू आहे. आणि 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा करण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी माळीवाडा आपल्या सगळ्यांच्या प्रेमातून आणि काही महिन्यापूर्वीच 4-5 महिने झाले असतील मला तारीख देऊन आपल्या सगळ्यांचे परिचित सर्वांचे लाडके असणारे आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे गुरुबंधू मोहन महाराजांनी फोन केला. जरा तो आजवा काही नाही. मोहन महाराज हा म्हणजे एक व्यक्ती नाही. मोहन महाराज म्हणजे माळीवाडा आणि माळीवाडा म्हणजे मोहन महाराज, आहे की नाही. मोहन महाराजांनी फोन केला आणि बाबा असा असा आपला सप्ताह असतो सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आणि तुम्हाला एक कीर्तन सेवा त्या ठिकाणी द्यावी लागेल. माझंही चांगलं भाग्य आहे की तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग त्या निमित्ताने आला. मी सगळ्या गावकऱ्यांना आमच्या मोहन महाराजांना वंदन करतो.
महाराष्ट्रातील सगळे लोकप्रिय गायनाचार्य मृदंगाचार्य मंडळी आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामध्ये विनेकरी बाबापासून सर्वच महाराज मंडळी ज्यांच्या घरी जेवण केलं ते नाथ बाबा, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे की नाही. परत आमचे बंधू आदरणीय भजन सम्राट गणेश महाराजांनाही वंदन करतो. त्यांच्या शेजारी उभा असणारे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे बंधू, अगदी गोड अगदी तयारीचं ज्यांचं गाणं आहे असे हरिभक्तपरायण भजन सम्राट आदरणीय आमचे तुकाराम बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महाराजांना वंदन करतो. सर्वच महाराज मंडळी, मोहन महाराज, आपले अशोक बाबा, त्यांनाही वंदन. आल्यापासून ते तैनात आहेत एकदम, आहे की नाही. महाराजांना धन्यवाद देतो. चोपदार आहेत ते महाराज आहेत. पखवाज वाजवण्याकरता ज्या दिवशी तारीख घेतली त्या दिवशी मी मोहन महाराजाला म्हणलं की आपल्या कीर्तनाला त्या दिवशी मोहन महाराजांना म्हटलं की माझ्या कीर्तनाला कृष्ण महाराजांना वाजवण्याकरता बोलवा, आहे का नाही. म्हणजे अर्थात इथं जो मृदंगवादक 7 दिवस मृदंग वाजवतोय तो कच्चा आहे असं नाही. कोण आहे तिथं? आहेत का मृदंगवादक? कोण बदलून आहेत का रोज? वा, मग काय 5 स्टार सप्ताह आहे तुमचा. वा की नाही, काहीच कमी नाही. पण मी त्यांना सांगितलं माझ्या कीर्तनाला कृष्णा महाराजांनाच बोलवा, कारण की जगात जर्मनी आणि भारतात परभणीचा हा ढाण्या वाघ आहे की नाही. असे मृदंग क्षेत्रातील अगदी कमी वयात ज्यांनी क्रांती केली असे मृदंगाचे धनी असणारे माझे अतिशय जीवलग, माझ्यावरती बंधुवत प्रेम करणारे आणि सर्वांचे लाडके मृदंग सम्राट मृदंग महामेरू आमचे कृष्णा महाराज जाधव, त्यांच्यासाठी जोरात टाळी सगळ्यांनी वाजवायची आहे. मी महाराजांना वंदन करतो. माझ्यासोबत आलेले विनोद महाराज शेजूळ, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आपल्या या कार्यक्रमाच्या अर्थात आजच्या कीर्तनाचे जे यजमान दाते आहेत ते श्री रावसाहेब विठोबा गायकवाड व दौलत विठोबा गायकवाड, हे दोघं सख्खे भाऊ आहेत आणि त्यांचे हे 2 मुलं आहेत. तुमचं नाव काय? परमेश्वर दादा गायकवाड आणि सुदाम भाऊ गायकवाड. या गायकवाड परिवारासाठी एकदा जोरात टाळी सगळ्यांनी वाजवायची आहे. त्यांनाही मनोभावे मी वंदन करतो. फार सुंदर स्वागत त्यांनी केलं. प्रत्येक महाराजांचं, रोज येणाऱ्या महाराजांचं असं स्वागत तुम्ही करत राहा. आणि खूप चांगला सप्ताह आहे तुमचा. खूप प्रेम करताय तुम्ही महाराज मंडळीवरती. पण हे प्रेम तुम्ही करताय ना, ही शिकवण तुम्हाला स्वामीजींची आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की ते मला दिसतं बरं का, मला दिसतं. हा, माझ्या डोक्याला केस कमी, तितके कीर्तनं केलेत मी, ते मला दिसतं. तेवढं तुम्ही सगळेजण महाराज मंडळीवरती प्रेम करताय. मला फार तुमचं नवल वाटतंय. मी कुठेही महाराष्ट्रात कीर्तनाला जाऊ द्या, तुमच्या गावाचं माळीवाडाचं नाव घेणार म्हणजे घेणार, हे की नाही. कार्यक्रमाची शिस्त, महाराज मंडळीवरती प्रेम, वारकऱ्याचा आदर कसा असला पाहिजे, शिकलं पाहिजे महाराष्ट्राने या तुमच्या गावाकडून. फार सुंदर. म्हणून या गायकवाड परिवाराला सुद्धा मी मनोभावे वंदन करेल. नाथबाबा आहेत, त्यांच्याकडे संत भोजन होतं. आजचे अन्नदाते श्री प्रभाकर सुखदेवराव चिंचाने, श्री भास्कर साळोजीराव चिंचाने, श्री अमोल शिवाजीराव चिंचाने, श्री विजय उत्तमराव विरकर, श्री रंगनाथ रामकिसन विरकर, नगरसेवक पाथरी, त्यांना सुद्धा मी मनोभावे वंदन करतो. अत्यंत उत्तम साऊंड आहे, उत्तम मंडप आहे, वॉटरप्रूफ मंडप आहे. किती पाऊस आला तरी टेन्शन नाही. मी त्यांना सुद्धा मनोभावे वंदन करतो. ज्यांचं शूट या ठिकाणी कीर्तनासाठी सुरू आहे, जे शूटिंग करतायत ते नामसंग कीर्तन यूट्यूब चॅनल आहे. वारकरी संप्रदायाचे विचार, ज्ञानोबरायांची तुकोबरायांचे विचार, गुरुवर्य 1008 स्वामीजी मनीषानंद पुरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने स्वामीजींचे शिष्य आहेत आमचे परममित्र, आमचे बंधू देवाभाऊ. आणि देवाभाऊंचं हे यूट्यूब चॅनल आहे नामसंग कीर्तन. आणि या चॅनलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ज्ञानोबरायांचे तुकोबरायांचे सावता महाराजांचे विचार पोस्ट करण्याचं काम आमचे देवाभाऊ करीत आहेत. आणि मी देवाभाऊंना सुद्धा मनोभावे वंदन करतो. आणि शूटिंग करण्यासाठी, ऑपरेटिंग करण्यासाठी आमचे ढगे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यांच्यासाठी जोरात टाळी सगळ्यांनी वाजवायची आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. कीर्तनाला एंट्री करत असताना अत्यंत सुंदर सजावट केली आहे बरं का. हो, त्यांच्यासाठी एकदा जोरात सगळ्यांनी टाळी वाजवा. या कार्यक्रमाला तन मन धनाने सहकार्य करणारे सगळे भाविक सगळ्यांना वंदन करतो. आणि विशेष सध्याची गरज आहे महाराष्ट्राला, सध्याची गरज आहे वारकरी संप्रदायाला. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. वारकरी संप्रदायाला गरज तरुणांची. तरुणांनी इकडं आलं पाहिजे. वयाच्या बालपणी संस्कार शोभावे, तरुणपणी त्याग शोभावा आणि वयाच्या म्हातारपणी भजन. नाही तर एखादा म्हातारा 55 वर्षाचा आला इथं मंडपात आणि म्हणला मी संतोष महाराजासारखा फेटा घेणार, धोतर घेणार, गाडी घेणार आणि महाराष्ट्रभर फिरणार, जमन का हो? 55 वर्षाचा म्हाताऱ्यानं घरी बसून भजन केलं पाहिजे. तसं वयाच्या तरुणपणात पोरांनं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा, इको कमी कर दादा, व्यसन करण्यापेक्षा, आईवडिलांना त्रास देण्यापेक्षा, डीजेला पैसे देऊन डीजेचे पुढं नाचण्यापेक्षा त्या डीजेचे पैसे इथं कीर्तनात सप्ताहामध्ये खर्च करा. महाराज लोकाला द्या नाही, इथं खर्च करा, इथं अन्नदान करा, मी असं म्हणेल. आणि अन्नदान जर इथं होत असेल तर त्याच्यासारखं पुण्य, त्याच्यासारखं भाग्य या जीवनामध्ये त्या तरुणांना मिळणार नाही महाराज. म्हणून तरुणांना मी त्या ठिकाणी विनंती करेल की आपण सगळ्यांनी इकडं आलं पाहिजे. आणि तरुणांचा सहभाग या सप्ताहामध्ये चांगला आहे हे ऐकून मला फार आणखीन चांगलं वाटलं, फार आनंद वाटला. एकदा सगळ्या तरुण मंडळीसाठी जोरात टाळी वाजवायची आहे. माझ्या सगळ्या तरुण भावांना मी मनोभावी वंदन करतो. कुणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. सगळ्यांच्या नावामध्ये, स्वामीजींच्या नावामध्ये, सावता महाराजांच्या नावामध्ये सगळ्यांचे नावं आली असं गृहीत धरतो आणि आपल्या अभंगाला, चिंतनाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल चिंतनातला अभंग श्री तुकोबारायचा आहे. महाराज या अभंगातून देवाच्या दरवाजामध्ये इच्छा प्रकट करतायत. तुकाराम बाबा, जगाच्या पाठीवर असा माणूस नाही की त्याला इच्छा नाही. सगळ्यांना इच्छा आहे. इच्छा ही देवाला सुद्धा आहे, इच्छा ही साधूला सुद्धा आहे आणि इच्छा ही जीवाला सुद्धा, अर्थात तुम्हाला आम्हाला सुद्धा आहे. पण प्रत्येकाची इच्छा भिन्न आहे. देवाची इच्छा भिन्न आहे, साधूची इच्छा भिन्न आहे आणि तुमची आमची जीवाची इच्छा भिन्न आहे. एक एक सांगतो कळेल. देवाची इच्छा आहे. काय देवाची इच्छा? मी प्रत्येक सजीवामध्ये असावं, मी प्रत्येक सजीवामध्ये दिसावं, मी प्रत्येक सजीवामध्ये नटावं. त्याला उपनिषद गोड वर्णन करतं. एको अहम बहुश्याम. निळोबरायची वाणी त्याला फार गोड आहे. निळोबराय म्हटले, एकले न कंठेची मनोनिया येणे, केले निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 महाभूते बहुतिके भिन्ने भिन्ने ओ, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. मी प्रत्येक सजीवामध्ये असावं, मी दिसावं, मी नटावं, मी राहावं, ही देवाची इच्छा आहे. चला, देवाची इच्छा थोडी बाजूला ठेवून देऊ. 2 नंबर इच्छा आहे ती साधूची. काय साधूची इच्छा आहे हो? गेलेच तुम्ही आरणला कधी तर सावता महाराजाकडे जा. मी दरवर्षी आरणला गावाला आमचे मित्र सप्ताह करतात आणि त्या सप्ताहामध्ये माझं उन्हाळ्यामध्ये कीर्तन असतं. दरवर्षी जातो आरणला. फार सुंदर सप्ताह करतात. निशुल्क, 1ही रुपये नाही. ना मंडपावाल्याला पैसे, ना गायकाला पैसे, ना वादकाला पैसे, ना कीर्तनकाराला पैसे. असा सप्ताह असतो. तुम्हाला ये वाटलं तर या. पण तिथं झालेली बॅटरी चार्जिंग आहे ना, ती वर्षभर पुरते. दरवर्षी जातो. आरणला जा किंवा ज्ञानोबारायकडे जा, आळंदीला, नोहे नोहे जगातल्या कोणत्याही साधूकडे जा आणि विचारा तुमची काय इच्छा आहे. साधूची इच्छा एकच आहे, जगाने सुखी असलं पाहिजे. किंबहुना सर्व सुखी किंवा जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. येथे उपकारासाठी
आले घर जा वैकुंठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आडरांनी भरले जग आणि उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. काय सुंदर आहे म्हणून सांगू का. आज बी तुम्ही ज्ञानोबारांच्या सोहळ्यात आले तर तिथलं दृश्य पहा महाराज. तुम्ही मराठी कुणबी माळे धनगर तेले लमार वंजार चुंबार कुंभार महार मुसलमान साळी माळी सगळे आणि ज्ञानोबा म्हटले माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईल गुडी. समाधानी असावं हीच इच्छा आहे. आणि समाधान कुठं मिळतं तर संतांच्या दरबारात मिळतं. समाधान कुठं मिळतं तर पंढरपुरात मिळतं. एक जणांनी प्रश्न विचारला कृष्ण महाराज पंढरपूर काय आहे? त्याला मी म्हटलं पंढरपूर हे माहेर आहे. कोण राहतो बाबा तिथं? अरे तिथं पाटील राहतो जगाचा. काय नाव आहे बाबा त्याचं माहित नाही. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. हो जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. हो धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. ओ चला 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 ए चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. ओ चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. हो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. ओ विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. वाह. विनोद महाराज जबाबदार घ्यायचा का संघ आहे का नाही? हा कुठं घनसंगवी एस पांडुरंग महाराज काळेकडे आहे का नाही? वा 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 वा. आता आपल्या फेट्याच्या बॅग मध्ये टाका त्यांना. घनसांगवीला आमची भेट झाली होती म्हणते बरं का. काय होतंय आता हे आम्हाला धावपळीने आणि वयाच्या मानाने कधी कधी माणसं लक्षात राहत नाहीत बरं का. पण तुमच्यासारखी माणसं लक्षात ठेवतात. हेच प्रेम आहे की नाही. प्रेम परिचय को पहचान बनाता है, प्रेम वीरानी को गुलिस्तान बनाता है, और मैं कहता हूँ प्रेम एक इंसान को भगवान बना देता है. थोडी ताकद प्रेमात आहे की नाही. हो नाही कळलं तरी वावा म्हणी जा आपलं. तुम्ही टेन्शन घेऊ नका आहे की नाही. हो माणसं चांगली आहेत बरं का एकदम आहे की नाही. छान बसले सगळेजण बघा. कुणी नाराज नाही, कुणी अशी मान खाली घालून बसलं नाही. असं बघा बरं किती छान बसले सगळेजण. प्रशस्त एकदम सुंदर. सगळ्या इकडं जागा नाही पुरली म्हणून इकडं बरेचसे सदस्य बसलेले आहेत आहे की नाही. कुठं येतं हां
इकडं काय आहे तो कोणी माग सुद्धा बसलेत, एकदम माग बसलेत पण प्रेमाने बसलेत. हो, तुम्हाला किती कळतंय माहित नाही, पण एक शायर म्हणला, ओ शख्स दूर बैठा है मुझसे मोहब्बत नहीं करता, ओ शख्स दूर बैठा है मुझसे मोहब्बत नहीं करता, देखता हूँ उसके तरफ मुस्कुराता है नफरत नहीं करता. जाऊ दे, असो. असो, शिकले बरं का. चला, असे माझ्याकडं 4-500 आहेत, पण चला काय गोड बसला तुम्ही, छान ऐकताय. जबाबदार धन्यवाद, टाळी वाजवा यांच्यासाठी एकदा. वा. आणि नाचावं ना तर कीर्तनात नाचावं माणसाने. अरे डीजेच्या पुढे तर कुणीही नाचन, कुणीही नाचन. आम्ही कीर्तनाला फिरत असताना हायवेवरती लग्न असतात मंगल कार्यालयामध्ये, त्या डीजेच्या पुढं पोरं नाचतात. जाऊ दे, पोरं नाचते याच्यात नवल काय, पोरं तर नाचतातच. पण खेड्यापाड्यातला विषय सोडून द्या. पुणे मुंबईला गेल्यानंतर जर कीर्तनाला गेलो तर लाज वाटते. मुलीसुद्धा डीजेच्या पुढं नाचतात. मुली, पोरींनो, या भारत देशाची ओळख आहे. नाचायचं असेल तर मीराबाईसारखं भजनात नाचा, यायचं असेल तर मुक्ताबाईसारखं हरिपाठात या. अरे काय डीजेच्या पुढं नाचता. एखादी मुलगी डीजेच्या पुढे नाचली तर मोठी होऊन होऊन कोण होईन, हिरोईन होईल. सांगतो आणखीन, गौतमी पाटील होईन. हा, माझा गौतमीला विरोध नाही, ती चिन्मयी ओळख आहे, तिला माझा विरोधच नाही. ती आपली बहीण आहे बिचारी, तिला कशाला विरोध करायचा. पण होऊन होऊन काय म्हणतोय, होईन मी तिच्या एवढी एखादी मोठी मोठी डॅन्सर होईन, नाचणारी होईन. एखादी मुलगी लय स्टँडर्ड बापाची असेल तर तेवढी होईन. अरे पण तीच मुलगी जर कीर्तनात आणि हरिपाठात येऊन नाचली तर गॅरंटीने सांगतो, संत मीराबाई झाल्याशिवाय राहणार नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. कीर्तन गॅरंटी देईल, कॉलेजमधील गॅदरिंगचं स्टेज हे गॅरंटी देणार नाही. म्हणून जबाबदार बापांना जबाबदार माईंना एकच संतोष महाराजाची विनंती. हे संतोष महाराज वनवेचं कीर्तन आहे, खरं आहे, घरी घेऊन जा. टाइमपास करण्यासाठी कधीच मी तुम्हाला बोलणार नाही. पण माझ्या दादांनो, माझ्या आईंनो, मुलगी जोपर्यंत 10वीपर्यंत जात नाही तोपर्यंत मुलीच्या हातात मोबाईल देऊ नका. तुमचं प्रेम मोबाईलने व्यक्त करू नका. काही काही बाप मुलींना प्रेम व्यक्त करण्यासाठी मोबाईल घेऊन देतात, असं नका. माझी कीर्तनाची विनंती तुम्हाला, लहान लहान मुलांना, मायांनो, तुम्ही मोबाईल देऊ नका. बऱ्याच महिलांना एक खोड आहे, मुलगा जेवण करत नाही म्हणून त्याला माता मावल्या कार्टून लावून देतात. देतात का नाही कार्टून लावून. माझा 5 वर्षाचा मुलगा 1 सेकंद बी मोबाईल त्याला दिलेला नाही मी. 1 सेकंद. 2 दिवस जेवला नव्हता, मी उपाशी ठेवला. कशामुळं? अहो मोबाईलनी लय वाटोळ झालं. मोबाईल जितका चांगला आहे तितका वाईट आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. मोबाईल वापरू नका या मताचा मी महाराज नाही. माझ्याकडे 1.5 लाखाचा मोबाईल आहे. वापरू नका या मताचा महाराज नाही मी. तुमच्या खिशात, पोरांनो, तुमच्या खिशात 2 लाख रुपयाचा मोबाईल असू द्या, पण त्याच्यावरती स्क्रीनवरती सावता महाराजांचा फोटो ठेवा. त्या स्क्रीनवरती गुरुवर्य मनीषानंद पुरी महाराजांचा फोटो ठेवा. तुम्ही काय भंगार लोकांचे फोटो ठेवून काय उपयोग आहे? काही नाही. कुणाला सुद्धा मानू नका. कसल्या हिरोच्या हिरोईनच्या मागं पळू नका. या आत्ताची तरुण पिढी शाहरुख खानला मानते, कुठं आमच्या हिरोनीला मानते. अरे काय मिळतं तुम्हाला? काय साध्य करता तुम्ही? संतांच्या चरणाजवळ जा. जे अपेक्षित नाही ते सुद्धा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरा आनंद, खरा समाधान, खरी मजा, खरं ऐश्वर संतांच्या चरणात आहे महाराज. जगाच्या बाजारात किती फिरा, किती लोकांचे झेंडे घ्या, येऊन येऊन येणार कोण? नालायका, तो ह्या बापाशिवाय दुसरा कोण? गटारीत पडला, पाय मोडला तर तुला उचलायला तुझा बापच येणार, फाटक्या सदऱ्यातला असू दे. नेता नाही येणार एखादा, तो काच वरी करून जाईन,
ते म्हणून संपलं माझं काम, झालो मी आमदार खासदार. तुम्हाला कोणी विचारित नाही, पण माझे सावता महाराज, माझे तुकोबाराय, माझे ज्ञानोबाराय तुम्हाला कधी उघड्यावरती पडून देणार नाहीत, एवढी गॅरंटी देईन मी तुम्हाला. हो. पण आपलं कसं आहे महाराज, आपण देवाला मानित नाहीत पण हिरोला मानतो. लय विचित्र. माझा एक मित्र आहे, इतका नंबर 1 भाषण करतो, लय सुंदर भाषण, पण देवालाच मानित नाही, अजिबात मानित नाही. वर्गात आहे माझ्या, मी MA करीत असताना देवालाच मानित नव्हता. मी त्याला बेजार झालो, अरे देव आहे, देव आहे, देव आहे. तो एकच म्हणायचं देव नाही, देव नाही, देव नाही. मी म्हणायचो देव आहे, देव आहे, देव आहे. तो एकच म्हणायचा देव नाही, देव नाही, देव नाही. एक दिवशी काय झालं, शाळेमध्ये भाषण ठेवलं, त्याचं भाषण लय सुंदर करायचं आणि एकदम सुंदर भाषण केलं त्यांनी. आणि मी म्हटलं नारायण, नारायण इथला नाही, नाव सुद्धा त्याचं नारायण, पण देवाला मानित नव्हता. मी म्हटलं नारायण, काय बाबा, काय सुंदर वाणी रे तुझी. आहे बाबा, काय सुंदर भाषण केलं रे, काय सुंदर बोलतो रे, किती अभ्यास केला रे, काय सुंदर विचार आहेत, काय सुंदर बोललास नारायण, खरंच आज एकदम खुश झालो मी. ते म्हणला बाबा आपण काय असं बोलतो, देवाची कृपा. मी म्हणलं नार्या, तुला हे समजून सांगतोय मी, जे चाललंय ते देवाच्या कृपेने चाललंय. नाही लोकांना समजत महाराज. लोक श्रीमंत लोकांच्या मागं पडतात, संत सोडून, देव सोडून, गुरु सोडून. आणि गुरु कसले करू नका, बाय म्या रुपये दिला आणि गुरु केला. हो, हे महिला मंडळींना विनंती मायानो, मी तुमच्या मुलासारखा आहे, भावासारखा आहे, कुणाला गुरु करू नका, कुणाचे गिलास घेऊन डोक्यावर पळू नका. कीर्तनाची विनंती, पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. 1 गाव 20 गाव 30 गाव श्रीमंताला 40 गाव. पण मी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही घरी काही ना काहीतरी घेऊन गेले पाहिजेत, एवढाच माझा अट्टास आहे. कुणाच्याही मागं लागू नका, कोणत्याही गुरुच्या पाठीमागं लागू नका. ज्यांनी परमार्थात ओरिजिनल काम केलंय, ज्यांनी आपलं सगळं जीवन परमार्थासाठी दिलं, असे गुरुवर्य स्वामीजींच्या पाठीमागं जा तुम्ही. अशा संतांच्या मागं जा महाराज, तुम्हाला धोका कधी मिळणार नाही. म्हणून चोपदार, पूर्वी आम्ही अशोक शराफचे पिक्चर पाहायचो. तुमच्या काळात होता अशोक शराफ? पूर्वी आम्ही अशोक शराफचे पिक्चर पाहायचो. आता लोक अशोक खराबचे व्हिडिओ पाहते. काय लोकाला सांगावं, काय म्हणावं, किती अक्कल लोकाला, कधी अक्कल येईल काही सांगता येत नाही. इतकं विचित्र जग निघलं महाराज. अरे किती श्रीमंत माणसं आहेत पण त्यांच्याकडे समाधान नाही. जगातला 1 नंबरचा बॅट्समन आहे विराट कोहली. किती श्रीमंत आहे, पर सेकंदाला विराट कोहलीच्या अकाउंटचं डिटेल्स घ्यावं लागतं, पर सेकंदाला. ऐका माळीवाडा, 1 पोस्ट इंस्टाग्रामला केली तर 3-3 कोटी रुपये त्या विराट कोहलीला भेटतात. सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड मोडलं, इतके शतक आहेत त्या विराट कोहलीचे. जगातलं नंबर 1चा बॅट्समन आहे. श्रीमंत इतका आहे, त्याच्या इतका श्रीमंत बॅट्समनच नाही सध्या, इतका श्रीमंत विराट कोहली. पण नुसता विराट कोहली श्रीमंत नाही, त्या विराट कोहलीची बायको, काय नाव आहे तिचं, जबाबदार म्हणते तो अनुष्का शर्मा. हो, जणू काय आपली मावशी ती. अरे वा. जबाबदार, तुम्हाला माझ्या बायकोचं नाव माहिती आहे का? नाही, जाऊ दे, आपली बायको अनुष्का नाही, शर्मा नाही. जाऊ दे, ही अनुष्का शर्मा किती श्रीमंत आहे, जितका विराट कोहली श्रीमंत आहे तितकी अनुष्का श्रीमंत आहे. मला सांगायचं काय नीट ऐका. ती म्हणे बॉलिवूडची 1 नंबरची हिरोईन आहे. कुणी पाहितली काय, पण वाचण्यात आलं पेपरमध्ये. जितका विराट श्रीमंत आहे तितकी अनुष्का श्रीमंत आहे. पण पुढचा आहे का, जगातला नंबर 1चा श्रीमंत हा विराट कोहली आणि त्याची बायको. पण हे दोघंजण नवरा बायको वर्ल्ड कपची मॅच झाल्यानंतर दोन्हीही लेकराला बोटाला धरतात. तो विराट कोहली पाठीवरती सॅक टाकतो, वृंदावनला जातो
आणि प्रेमानंद महाराजांच्या चरणावरती स्वतःचं डोकं ठेवतो. कोण? विराट कोहली, जगातला नंबर 1चा श्रीमंत बॅट्समन. एक जण म्हणला मला बी 5 एकर ऊस आहे. मी म्हणलं नालाय का, ऊसामध्ये बिबटे असते, तुला काय अक्कल आहे का? मला असं वाटतंय नाही वृंदावनला जाता आलं आणि नाही प्रेमानंद महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवता आलं, काय अडचण नाही. रुडी पाटीलाचा आणि स्वामीजीच्या चरणावरती डोकं ठेवा. संतांच्या चरणात, संतांच्या संगतीत गेले तर समाधान मिळेल. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना. वा वा. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना. विन्मुख संता चरणा दिया. विन्मुख चरणा संताचिया. उद्धाराची ठाव नाही भाग्यहीना. उद्धाराची ठाव नाही भाग्यहीना. विन्मुख चरणा संताचिया. वा वा. विन्मुख चरणा संताची. चरणावरती डोकं ठेवताल, संतांच्या सानिध्यात जाताल तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या दादांनो. म्हणून साधूची इच्छा एकच आहे, जगाने समाधानी झालं पाहिजे, जगाने सुखी झालं पाहिजे. असो, साधूची इच्छा थोडी बाजूला ठेवू. 3 नंबर इच्छा आहे ती तुमची आमची. आता जीवाची इच्छा काही एक राहिली का? कुणाला काय आवडतं, कुणाला काय, कुणाला चारण महिन्याचं खायला आवडतं, कुणाला चारण महिन्याचं प्यायला आवडतं, कुणाला कीर्तन करायला, कुणाला भजन करायला, कुणाला गायन करायला, कुणाला पकवाज वाजवायला, कुणाला साऊंड लावायला, कुणाला चौबदार व्हायला, कुणाला टाळ वाजवायला, कुणाला कॅमेरा लावायला. प्रत्येकाची इच्छा भिन्न आहे, प्रत्येकाची आवड भिन्न आहे. जगाला काय आवडतं ज्ञानोबा सुंदर वर्णन करतायत. जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. एवढे लोक कीर्तनाला आला, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन झाल्यानंतर कुणाला वाटतं का जावा म्हणून? हा, जावा म्हणजे कुठं? या खुर्च्यावर बसलेल्यात ना, यांना विचारतो जावा म्हणजे कुठं माय? घरी? नो घरी, गोइंग टू यमपुरी. काय सुंदर आहे राव. इच्छा आहे मरू नाही. कुणाला विचारा, 55 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारा बाबा मारायचं का? तू म्हणे संतोष महाराज तूच मर. आगा मरहा बोल साहती आणि मेलियावरी रडती. अरे मर हा शब्द कुणाला आवडायला तयार नाही, पण मरण कुणाच्या बापाला चुकत नाही. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू, ओ देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. उठा जागा पाठी वय आले मोठे वावा, की उठा जागा पाठी वय आले मोठे. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. ला 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 ला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. हो देखत देखत ना तू पंतो, हो 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 देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू, देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. तोही तैसा झाला. तोही तैसा झाला. जावा लागतं. काय काय गोड आहे. इच्छा आहे मरू, मरू कुणाला वाटत नाही.
एखाद्याला मर म्हणलं ना, समजा मी जर एखाद्याला मर म्हणलं तर तुम्हाला कीर्तनात हाणायला भेटणार नाही. मरू कुणाला वाटतं जबाबदार? हा, मरू वाटतंय का? इच्छा आहे, मरू वाटत नाही. पण काय सुंदर आहे, अरे आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, हे चांगलं आहे ना. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, इथं लय सुंदर आहे. आता तरी माणसाने जागा झालं पाहिजे. आता तरी माणसं जाग होत नाहीत. हे दुर्भाग्य आहे. लोकांना किती म्हणा भजन करा, भजन करा, सप्त्यात या, भजन करा, भजन करा, अजिबात नाहीत. लोकांचा फक्त टपू पुंडली. लोक पंगत म्हणलं हा इथले सोडून, हा ना मग तेच म्हणायला लागले, हा माळेवाडीची सोडून पंगत म्हणलं. आता मी मगाशीच तुमच्या सगळ्यांचं वर्णन केलंय की चांगले माणसं आहेत सगळे. थांबायचं आणखीन थोड्या वेळ मला इथं. आधीच तुमचं वर्णन केलं मी. तो काय गावाला आमचे वारकरी तर लय भारी महाराज. वारकरी जशी पंगत तशी पुंडली म्हणणार, जशी पंगत तशी पुंडली. जर पंगत शिरा भात कडी आसन, उगा असं शिरा केलाय पातळ, उगा आपली कडी केली कस्तरी, आणि उगा आपला भात केलाय कुपनाच्या तांदळाचा, जर अशी पंगत असली ना, वारकरी सुद्धा लय चॅप्टर आहेत. मग आमचे वारकरी पुंडली असं शॉर्टकट हाणतात आणि स्वरात नाही, हरे राम 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 अरे अरे. तू काय मरायला लागला का काय? जरा चांगलं मन जरा. आणि जरा पंगत बरी असली, बरी जरा वरण भात बटाट जिलबी जरा बरी पंगत असली की मग पुंडली थोडं चांगलं स्वरात म्हणणार. वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, इको देऊ नका माय, असं स्वरात म्हणणार. मी काय केलं तर गावाकडून एक जण मुंबईला नेलता कीर्तनाला. असा टपूच्या टपू आता इथं नाही तसा, हा नाही जरा असा टपू, हा ह्यो आहे बघा थोडासा गाजा, असा टपूच्या टपू होता. ती एका बसनेला 12 पोळ्या खायचा. आणि त्याला कळलं संतोष महाराज कीर्तन मुंबईला आहे. ते म्हणला बाबा मी मुंबईच पाहितली नाही, तुम्ही संग येऊ द्या ना. मी म्हणलं चल. आता मला काय माहिती ह्याला हे पुंडली म्हणायचा नाद होता, मला काय माहिती. ते गावोगावी पंक्ती बसल्या की पुंडली म्हणायचं. म्हणणारा असलं की ह्याला बेसूर हाय फाय घरात आम्हाला फ्रेश व्हायला जेवायला ते यजमान सौजन्य दाते संत पूजन गेलो त्या घरात. काचाचा बंगला सगळा. जेवायला बसलो तर जेवायला ताट. आता मुंबईचं कीर्तन एकदम सगळा श्री बालाजीचा बेत सगळा. बासुंदीन गुलाबजामुन खिरण चपातीन पोळीन कुरडईन पापडन रसन सांगूच नका. लय सांगितलं तर इथंच तोंडाला पाणी येईन तुमच्या. असा बेत सुरू. आणि ते ताट पुढे आलं. ते ताट आता मी आपला हात जोडली म्हटलं करावं चालू, पण ते शेजारी बसलेलं मला काय माहिती याला पुंडली म्हणायचा ना. ते इको देऊ नको रे. ते असं बसलो आणि त्यांनी पुंडली चालू केली. अरे अरे रावणा. मला लाज वाटायला लागली. मी असला महाराज. मी म्हणलं बोल रे बंधू बिभीषणा. काय म्हणावं असलेलं मग. त्याला म्हणलं गप रे नार्या गप बस. श्रीमंत लोकात आहेत आपण इथं. तरी माणसाची सवय जात नाही. त्यांनी गवसवत ना तरी सुरू. अरे अरे रावणा राज्य गंभीर केले. मी म्हणलं करू दिना केले तर तो ह्या काय बापाचे गेले. करू दे म्हणलं गप बस गप खाय तू. काय लोकाला खायचं म्हणलं सगळ्याच्या पुढे लोक. पण भजन करायचं म्हटलं माणसाच्या जीवावर येतं. आणि माणसाला माहित नाही काळ जवळ आलाय. लोकाला माहितच नाही महाराज. लोक भक्त खाओ बिओर सो. अरे भजनासाठी दिले ना देवी दिला देह. भजना गोमटा तो या झाला फाटा. बादिकेचा देवे दिला देह. भजना गोमटा आहे. हे भजनासाठी निंदा करण्यासाठी नाही, कुणाचे बांधव करण्यासाठी नाही, याला त्याला नाव ठेवण्यासाठी नाही.
जे वर्गणी देते त्याला नको देऊ म्हणण्यासाठी नाही, जे पंक्ती घालते त्याला घालू नको म्हणण्यासाठी नाही, गावात महाराज लोक आले त्यांना नाव ठेवण्यासाठी नाही, रे जागवण्यासाठी. उठा 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 की जी माय बाप कैसी लागली सी झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली सी झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली सी झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली सी झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली झोप. ओ हुजूर जागोनिया एवढी खेप चुकवा एवढी खेप. कैसी लागली सी झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली सी झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली सी झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली सी झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली झोप. कशी लागली झोप कशी लागली. असं उठलं पाहिजे, जागा झालं पाहिजे. आता काळ जवळच आहे महाराज. घडी घडी काळ वाटे याची पायी. इच्छा आहे मरू नाही पण मरायचं सगळ्याला. जाऊ द्या, तुमची आमची इच्छा जीवाची कधी पूर्ण होत नाही. हे संसारात राहणारे माणसं आहेत आपण. देवाने तुमचा आमचा संसारला एक गमतीचा बनवला. म्हणून एक कवी छान म्हटला, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई. दुनिया बनाने वाले दुनिया 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 बनाने वाले क्या तेरे मन में समाई. काहे को दुनिया बनाई तूने काहे को दुनिया बनाई. दुनिया बनाने वाले दुनिया 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 बनाने वाले क्या तेरे मन में समाई. कशासाठी दुनिया बनवली तर इच्छा पूर्ण होत नाही ना. जगात कुणाचीच नाही. इंद्रबारी चंद्रछत्र धरी एंब पाणी हे घरी. वायू सदा पूजे ओसरी विदलेक करी दळण कांडन. मैराळ देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या फावे. अरसान दाविती जया पुढे त्याची रोकडे तुळानी नवग्रहाची तुळा गाडे. ते रावण घातले बांधवडे. विघ्न न राहू शके जया पुढे तोची गणेश होऊनी बापुडे. अरे गाढवाचे कळप गाडी चोहीकडे उडत असे. जगातला एक नंबरचा श्रीमंत होता रावण. पण नाही इच्छा पूर्ण झाली. तिथं तुमची आमची कधी होईल. संतांनी ओळखलं. साधूंनी एक काम केलं. संसाराच्या नावे घालूनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. साधूंनी संसारच सोडला. आमचे संत भंडाऱ्यावरती गेले आणि भजन करायला लागले. दीन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळी दिवस न कळी अंगी खेळे दैवत. माझ्या मना लागू छंद नित्य गोविंद 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 मना लागले या छंद. मग गोविंद ते काया तुकोबराची काया गोविंद झाली होती महाराज. हो, आणि इतकं भजन करत असताना समोर कुणी नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणून तुकोबरा वैराग्य मूर्ती होती महाराज. वैराग्य धगधगीत वैराग्य होतं तुकोबरायचं. जाई हो तू माते
न करी सायास आम्ही विष्णुदास तैशे नोहे. काय सामर्थ्य होतं महाराज तुकोबारायांचं, काय जीवन होतं तुकोबारायांचं. इतकं भजन देवानी यावं महाराजांचा हात धरावा. तुकोबाराय किती भजन करता हो महाराज, प्रपंच सुटला तुमचा, एवढं भजन करताय. बायको सुद्धा म्हणायला लागली, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या फुटकाच विना, त्याला 2 तारा करियेर झारा, पंढरीच्या कोपला पाटील गावीची हे लोक, आता मज भिक आता मज भीक, आता मज भीक कोण घाले. अरे काय संतांचं जीवन होतं. नामदेवरायांचं जीवन पहा तुम्ही. सुंबाचा करदुडा, रपट्याची लंगोटी, पण नामा वाळवंटे कीर्तन करी. भजन इतकं मजबूत असलं पाहिजे की देवाच्या दारात बी जाण्याची गरज कधी पडली नाही पाहिजे. म्हणून सगळे लोक दिंडी घेऊन पंढरपूरला जातात. पण मला वाटतंय आज का काल प्रस्थान झालंय पंढरपूरवरून दिंडी सावता महाराजांच्या आरणला आहे. आश्चर्य महाराज है. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर में जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए तो मंदिर वहां बन जाए. कर्म उत्तम असेल ना तर देवाला सुद्धा तुमच्याकडे यावं लागतं. महाराज म्हटले आमचं कर्मच आमचा पांडुरंग आहे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाये माझी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला, अवघा झाला माझा हरी हो. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अरे आमचा पांडुरंग आमचं सर्वस्व आहे. आमुची माळियाची जात, आमुची माळियाची जात, शेत लावू बागायत, 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 शेत लावू बागायत. आम्हा हाती मोठ नाडा, 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 आम्हा हाती मोठ नाडा. पाणी जाय फुला झाडा, 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 पाणी जाय फुलं झाडा, पाणी जाय फुला झाडा, पाणी जाय फुला झाडा. आमुची हो, आमुची
आमची माळियाची जातो शेत शेत लावू बागायत 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 सावता महाराजांनी म्हणावं आम्ही करतो ती शेती, आम्ही करतो ते काम, आमच्या शेतामध्ये उगवलं ते पीक. अरे हेच आमच्यासाठी पांडुरंग परमात्मा आहे, हाच आमचा देव आहे. या कांद्यात आम्हाला आमचा देव दिसतो, या लसणामध्ये आम्हाला आमचा देव दिसतो, या मिरचीमध्ये आम्हाला आमचा देव दिसतो. मग कर्म उत्तम असेल ना, देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. जसं सावता महाराजांचं कर्म उत्तम होतं ओरिजिनल, तसं तुकोबरायचं कर्म उत्तम होतं. तुकोबराय भजन करायचे, भक्त भजन भक्त भजन. एकदम देवानी यावून महाराजांचा हात धरावा. महाराज किती भजन किती भजन, काय इच्छा आहे हो तुमची जीवनात? संसार तर सुटला आता, इतकं भजन करताय, काय इच्छा राहिली जीवनामध्ये? तुकोबराय म्हटले देवा माझ्या जीवनातली एकच इच्छा आहे रे बाबा. विचारावा महाराजांना प्रश्न, महाराज इच्छा तरी काय आहे जीवनात आता राहिलेली? तुकोबराय म्हटले देवा माझी इच्छा एकच राहिली, मला माझ्या जातीचा पाहिजे. माझी जाती माझा भेट कोण वा वा माझी जातीचे माझा भेट कोण हो 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 हो. माझी जातीचे माझा भेट कोण क्या बात आहे. माझी जातीचे माझा भेट कोण माझी जातीचे माझा भेट कोण वा गायक वा वादक. माझी जातीचे माझा भेट माझी जातीचे माझा भेट कोण माझा भेट कोण आवडीची दाणी भेटावया वा वा जय हो. माझी जातीचे वा वा वा. मतभेद कोणी आवडीची दाणी फेडावया आवडीची धनी फेडावया माझी जातीचे मतभेद कोणी आवडीची दाणी आवडीची धनी फेडावया आवडीची धनी फेडावया फेडावया क्या बात आहे. तुकोबराय म्हटले मला माझ्या जातीचा पाहिजे. हा शब्द जरा कान उघडे ठेवून ऐका. जातीचा म्हणजे हे तुमची आमची जात नाही. हे जे लोकांनी पाडलेलं ना मराठी कुणबी माळी धनगर तेली लम्मान वांजार चुंबार कुंभार मार मुसळा साळी माळी, हे नाही. तुकाराम महाराज म्हटले मला माझ्या जातीचा पाहिजे, म्हणजे मला माझ्या विचाराचा पाहिजे, माझ्या विचाराचा मला पाहिजे. जातीचा अर्थात विचाराचा. आणि तसं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदाय जात मानित नाही. तुका म्हणे नाही
यातायाती धर्म हो कुळ बी मानित नाही न पाहे याती जात वीत गोत कुळ शिळ हजारो प्रमाण आहेत. वारकरी कधीच जात मानित नाही महाराज. वारकऱ्याने कधी जात मानायची नसते. जातीचा म्हणजे इथं विचाराचा. मग तुकाराम महाराजांच्या विचाराचा कोण आहे गाड्या? कोण असेल? उदाहरण क्रमांक 1, देवाची सख्खी बहीण आहे सुभद्रा. ऐका माऊल्यांनो. आणि देवाची मानलेली बहीण आहे कोण? बोला सगळ्याजणी. द्रौपदी. सख्खी बहीण सुभद्रा आहे आणि मानलेली द्रौपदी. झालं काय? एक दिवशी देव सकाळी सकाळी सुभद्रेच्या घरी गेला. ऐका तुकोबरायच्या विचाराचा. आणि असं दार वाजवलं सुभद्रेचं. आहे का घरी कुणी? आता सुभद्रा थाटातली होती वजनात. एकदम काय काय बाया लई वजनात असतात. नवऱ्याला बोलूनच देत नाही. हा नरडीचा घोट माझ्या बोलूनच देत नाहीत महाराज. द्या अजिबात. तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला कसं काय माहिती? अनुभव आले अंगा. असं चला झाकली मूठ आपली 1.25 लाखाची. बरं काय बाबा आमचं बाहेर आल्यावर चांगलं आहे. बाहेर आल्यावर आम्हाला खायला चक्के आहेत हो, टेकायला तक्के आहे. घरी गेल्यावर आम्हाला माई शपथ भुके आहेत. बाहेर मात्र चक्क्याच आहेत. आनंद असो चला. याचंच नाव जीवन आहे की नाही? 4 दिवस आणि 4 दिवस बस. 4 दिवस बायकोची आणि 4 दिवस महाराजाची म्हणायचं काय आता हो. चला पण खरं सांगू माझ्या दादांनो, जीवनाचा आनंद घेत राहा. लई एखाद्याची बायको बोललीच तर नाराज व्हायचं नाही. काय नसतं महाराज. संसार आहे. भांड्याला भांड असं म्हणतात बरं का जुने लोक. नाराज व्हायचं नाही महाराज. ती आपली कोण आहे? अर्धांगिनी आहे ना. काय अडचण एखाद्या वेळेस वसकली बिसकली वाईट काय म्हणली काय आपण तर रोजच त्यांना म्हणतात ना. पण काय अडचण नाही. एखाद्या वेळेस वसकली काय झालं तर काय आहे की नाही. फक्त चपलाने हाण नका आम्हाला तुम्ही एवढं करा आहे की नाही. काय अडचण नाही. एखाद्या वेळेस वसकल्यावर काय होतं आहे की नाही. काय आपण बाया वजन टाकायलाही नंबर 1 असतात. माऊलीच्या सोहळ्यात आपण होतात ना. माऊलींच्या सोहळ्यात माझा एक मित्र होता. चालायला संगच आणि 2-3 मुक्काम झाले आणि 4थ्या मुक्कामाला पाऊस आला दुपारी. आणि त्यांनी छत्री काढली बॅगमधून. छत्री काढली आणि उघडून ठेवायची ना अशी. पाऊस आलाय म्हणल्यावर त्यांनी छत्री काढली ना अशी बागला झाकून ठेवली. मी म्हणलं अर राम हरी अरे पाऊस यायला लागला भिजलो तर आपण ती छत्री काढून वर कर ना. ते म्हणलं छत्री भिजून द्यायची नाही. म्हणलं येडे काय रे भिजून. बायकोला किती भीतीत लोक. मी म्हणलं येडे काय रे कम छत्री भिजून. अरे मी म्हणलं ती छत्री काढ ना. ते म्हणलं बायको म्हणली छत्री जपून आणा. अरे मी म्हणलं मूर्खा एवढं बायकोला भेटतो का गुडू. जाऊ द्या हा अवघड आहे. टाळ्या वाजवायला टाळ्या वाजवू नका. पण काय अडचण नाही. थोडं सहन करी जा. पुरुष लोकांना विनंती आहे की नाही. बाया किती खुश झाल्यात बघा ना. बाळेवाड्यातल्या बाया म्हणत्या सगळे महाराज बदला पण ह्याला बदलू नका. ह्याचे पैसे आम्ही सगळ्यांनी देत होतो असं हो. बरं आपले 10:30 झाले. 10:30 झाले ना. हा पैसे जमा करा. बरबाद झालं का? हा होय चंदू भाऊच ना. बस झाले का? 1 तास. बरं हात वरी करा. बरं असं हात वरी करा. हात तर गोरी करा ना. असं हात वरी करा की कुणाला वाटतं. असं हात वरी करा ना. कुणाला वाटतं की कीर्तन बंद करावं म्हणून. जाऊ द्या आमच्या मंडळींना रोज असतं ते. 10 मिनिटात कीर्तन समाप्त करतो. हा पिंगळा म्हणायचा. बरं इतक्या कमी ह्याच्यात म्हणत नाही म्हणून म्हणलं. म्हणजे इतक्या कमी वेळेत हो. तुम्हाला काय वाटलं म्हणजे असं तेरी बी चुप आणि मेरी बी चुप असं. जाऊ द्या तिकडे.
हो म्हणतो काय अडचण नाही, चिंताच करू नका. फार सुंदर आहे, जाऊ दे तिकडे. वजनदार होती. कोण? कोण? सुभद्रा. वजनात होती, शालूमधीन साड्यामधीन मग्न झालेली होती. महाराज काय घेऊन नव्हतं त्याला. देवाने आलं, दार वाजवलं. सकाळी सुभद्रा उठली, पटपट सांगतो, आणि दरवाजा उघडला. बापरे दादा, कस काय येणं केलं? पहिल्या चरणासाठी तुकोबाराच्या विचाराचा कस काय येणं केलं? अगं ताई काय सांगू तुला, काय झालं, 2-3 दिवस झाला उपवास झाला, मग लय भूक लागली, ते शाबू खाऊ कंटाळा आला, मग काहीतरी खायला कर बरं पटकीन मला. सुभद्रा म्हणली, पाऊस आला असं आहे का? सुभद्रा म्हणली, मोहन महाराज. सुभद्रा म्हणले, दादा आता शिक तर मी उठले, आता ब्रश करायचा, मग चहा घ्यायचा. काय कायला शुद्ध बोलायचं लय सवय असते. कमी शुद्ध बोलतात बरं लोक इथले सोडून, कमी शुद्ध बोलतात बरं लोक. मला ह्या शुद्ध बोलणारा इतकी चांडाळी जगात कोणाची नाही. उग्ग मोकार शायनिंग आणतात काही त्यातले त्यात पुरी असतात का नाही. एखादी पोरगी माळ्यावाड्यातच राहिलेली असते, इथंच राहिलेली असती 12वी-13वी होस तर, आणि उग तिला भाग्याने पुण्याचा नवरा भेटतो, आणि लग्न झाल्यावर 6 महिने तिकडे राहायला जाते, आणि दिवाळीला माहेरला 6 महिन्याने वापस आली की ती पुण्याची हवा घेऊन येते. येऊन ग बसणार नाही, म्हाताऱ्या बाईपाशी येऊन बसणार. म्हातारी जर झालेली अशी, हे बघा ही म्हातारी, तिच्यापाशी येऊन बसणार. आता म्हाताऱ्या माणसाला नाद असतो, बाई कसं आहे ग तुझं, बरं आहे का, मालक काय करते, तर म्हाताऱ्या बाया विचारतात ना आपलं मालक काय करतात, मग तिने तसंच म्हणावं ना. पण तिचा पुण्याचा थाट, आमचे तेण आणि आमच्या त्यांचं ना. म्हातारी म्हटली, तू त्यांचं सांगू नको, त्याला भोंगळं पाहितलेलं आहे म्या, त्याचं बाळातपणच मी केलंय, त्याचं सांगूच नको तू मला काही. नाद असतो ग शुद्ध बोलण्याचा. जसं येईन तसं माणसाने बोललं पाहिजे. काय शुद्ध बोललं, आता उठले म्हणे, आता ब्रश करायचा, चहा घ्यायचा. 2 वाजतील 2. हे ऐकतात का? 2 वाजतील म्हणे. 2? देव म्हणला, लागा ताईले भूक लागली, सक्की बहीणस तू, पाठची बहीणस, किव येत नाही का? थाटातली होती ना, तिला काय घेऊन देणं नव्हतं सुभद्रेला. ती म्हणली, बघ दादा 2 वाजतील स्वयंपाकाला, तोपर्यंत सफरचंद घे स्वयंपाक घरात जाऊन खा, तोपर्यंत स्वयंपाक करते. देवाला खायचं होतं का? ज्याने सफरचंद बनवलं ते खात असतोय काय? पण काय सुंदर आहे, देव सहज गेला स्वयंपाक घरात, सफरचंद घेतलं, सफरचंद कापायला गेला आणि बोटच कापून घेतलं, बोटातून रक्त आलं. सुभद्रेच्या कानावरती आवाज गेला, ताई देवाच्या बोटातून रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. आता सुभद्रेला का एक साडी असन काय? आपल्या बायकोला रब ने बना दे जोडी, हम प्यार करने वाले, धूम मचाले, देव यांनी किती साड्या आहेत, इतक्या साड्यात महाराजांनी किती. सुभद्रा आहे, हे कपाट पाय, ते कपाट पाय, हे कपाट पाय, ते कपाट पाय, ही रूम पाय, ती रूम पाय, ह्यो बंगला पाय, त्यो बंगला पाय. तुमचे आमचे बंगले काचाचे झाले. ते मुंबईला गेलतो एका आमदाराच्या वाढदिवसाचं कीर्तन होतं, गेलो, त्याचा बंगला काचाचा, बंगल्यात गेलो तो बाथरूम बी काचाचं. कसा बसा त्याच्या बाथरूम मध्ये गेलो, सगळा काचच, जिकडं पाहिजे तिकडं महाराजच दिसायला लागला. मी म्हणलं, संत्या तू ही समाधी मुंबईलाच आहे आता, तू बीडला जातच नाहीस म्हणलं. आता मी म्हणलं जाऊ द्या काही का ना, पण म्हणलं फ्रेश होऊन घेऊ जरा. हो, भारी भारीतले शॅम्पू होते, हो भारी भारीतल्या साबणं होते, भारी भारीतले फेसवॉश होते, हो निरमे होते, वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा, दूध से सफेदी निरमा से आई, रंगीन कपड़ा तो खिली खिली जाए, सबकी पसंद निरमा. यदा कदाचित कीर्तन बंद झाल्यावर जगण्याकरता मार्ग असावा, दुसरं काही नाही. हो मी असं हो मी आपलं तोंड वगैरे धुवून घेतलं, आणि मी म्हणलं इतका प्रवास झाला तर आंघोळच करावं लागन. म्हणलं पाणी, नळ होता एक आणि तुट्या होत्या 8, 1 2 3 4 5 6 7 8, नळ एक आणि तुट्या 8. म्हणलं कोणती तुटी फिरल्यावर नळातून पाणी येईल. मग इथं अक्कलच बंद झाली. मी सगळ्या तुट्या सोडल्या आणि शेवटची धरली.
चौबदार शेवटची तुटी धरली न फिरिली पाणी नळातून नाही पाणी भिताडातून आका महाराज धोत्रा सहित भिजला. ते आमदार बाहेरून हाक मारतोय बाबा कीर्तन. मी म्हणलं तूच धोतर घालून कर कीर्तन. कायचं कीर्तन आणि कायचं काय हो, काय तिथं सुभद्रेचा बंगला आहे सामान्य असन का. 4-5 तास होऊन गेलं नाही चिंदी सापडली. देवाने सुभद्रेचं घर सोडलं आणि देव द्रौपदीच्या घराकडे निघाला. माझी द्रौपदी माता भजन करत होती. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दिया जला के दिवाली मैं मनाऊंगी मेरे झोपड़े के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. असं भजन करत होती. देव दिसला आणि रक्त दिसलं बोटातलं गळालेलं. हातातलं ताट खाली पडलं द्रौपदीच्या. पळतच गेली आणि थांब दादा मी आता चिंदी बांधते असं बोट धरलं. जाणार कधी कपाटाकडे, जाणार कधी रूमकडे, जाणार कधी बंगल्याकडे. क्षण बी सहन झाला नाही, विलंब सहन झाला नाही. क्षणभर बी पदरात हात घातला. जसा द्रौपदीने पदरात हात घातला देवाना म्हणावं थांबताई तुला कळतंय का काय. ज्या बाईचा नवरा जिवंत आहे त्या बाईने पदराकून साडी कधी फाडायची नाही. ऐका मायांनो काय सुंदर आहे. कथेत सांगितलं असेल ना महाराजांनी आहे का नाही. आणि जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू जिवंत आहे तोपर्यंत बाईने पदराकून साडी फाडायची नाही. हे मंच सांगत नाहीत महाराज लोक. पण द्रौपदीचं उत्तर चांगलं आहे. द्रौपदी म्हटले दादा तू म्हणतोस ते बरोबर आहे पण ऐक ना या बाईच्या कपाळावरती कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचंय हे तुझ्या हातात आहे. म्हणून मागचा पुढचा विचार न करता चिंदी बांधिते द्रौपदी हारीच्या बोटाला फाडोनी बरजरी सेला बरजरी ग पितांबर दिला फाडून बाई बाई दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. सुभद्रेशी का नाही? भाव नाही ना, भजन नाही ना, देव आवडला नाही ना. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. माझ्या द्रौपदीला देव आवडला पण तो देव नुसता आवडला नाही तर तुकोबराय म्हटले अंतकरणापासून आवडला. मग तुकोबराय म्हटले आमच्या जातीचा तोच आवडे जा हरी अंतरापासून ऐसे याचे म्हणे अर्थ माझी. ज्याला अंतकरणापासून देव आवडला तो आमच्या जातीचा, तो आमच्या विचाराचा. मला असं वाटतंय गड्या देव नुसता आवडून उपयोग नाही, देव अंतकरणापासून आवडला पाहिजे. सावता महाराजांनी साठविला दाता अरे अंतकरणात साठवला तेव्हा तुकोबरायच्या जातीचे झाले सावता महाराज. मला असं वाटतं तुम्हाला आम्हाला जर तुकोबरायच्या विचाराचं सावता महाराजांच्या विचाराचं व्हायचं असेल ना तर अंतकरणापासून देव आवडणं फार महत्वाचं आहे. आणि देवाने आपल्या अंतकरणात यावं ते प्रेम आपल्या अंतकरणात असावं त्यासाठी आपलं भजन मात्र मजबूत असणं फार महत्वाचं आहे. ते भजन चांगलं तुम्ही आम्ही केलं पाहिजे. नाही केलं तर नाथ महाराज म्हटले नुकसान भोगावं लागेल. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरल्या आळीला पाटील बुवाला मग लावून सवे. पाटील बुवाला ऐकू दे. पाटील बुवाला सवे पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. 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 मग पडेल ठावे. पडेल ठावे. पडेल ठावे. पडेल ठावे. हात पार हात हात वरती घे हात. मागचे पिंगळा 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 माधुरी बोली बोली तो देखा पिंगळा माधुरी.
काय सुंदर आहे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा तुमचे वर्तमान. अरे दादा लटकेने बोला आम्ही वर्तमान खोटे. लटकेने बोला आम्ही वर्तमान. अरे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. 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 दादा लटकेने बोला आम्ही वर्तमान खोटे. लटकेने बोला आम्ही वर्तमान खोटे. पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगा. पिंगाग बाई पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग. ओ, पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगा. पिंगाग बाई पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग. अवगा 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 धांगड धिंगाग. अवगा धांगड धिंगाग. अवगा धांगड धिंगाग. अवगा धांगड धिंगाग. अवघा धांगड धिंगाग. अवघा धांगड धिंगाग. अवघा धांगड धिंगाग. धांगड धिंगाग. शेता जाना तुम्ही शेता जाना पिपरीवाल्याच्या गाई वो. शेतदारा तुम्ही शेतदारा. चिमणीवाल्याला शेतदारा. करोनी उचित हो करोनी उचित प्रेम गाली हृदयात हो हो हो. दान मागायास आलो दान मागाया. ए, दान मागायास आलो दान मागाया. दान मागा मागायास आलो दान मागायास. दान मागायास आलो दान मागाया. अहम वाग्या सोहम वाग्या. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजने लागा देव करा कैवारी. माझ्या ओ माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. ओ माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. दाताच दातवण गागा कुणी. गागा कोणी. सुया घ्या सुया घ्या सुया घ्या सुया घ्या फणी घ्या फणी घ्या. सुया घ्या या घ्या. फणी घ्या. फणी घ्या. दाताच दातवण गागा कुणी. आणि मी म्हणलं ना ओ मावशी तुम्ही म्हणायचं हो एवढं मनात सगळ्यांना आपलं आपल्या शेजारणीची शपथ आहे. ते जुन्या काळामध्ये यायचे बघा मावशी त्या जागा करण्याकरता सुया घ्या ते बिबी घ्या पोत घ्या मणी घ्या हे जागा करण्याचं काम करायचे तेच आहे. काय सुंदर आहे. आमचे मित्र विशाल महाराज खोले यांनी म्हटलेलं आहे फार सुंदर आहे. काय गोड आहे. फक्त ओ म्हणा सगळ्या जणी तुम्हाला मही शपथ आहे. सुया घ्या पोत घ्या मुनी घ्या. सुया घ्या सुया घ्या फणी घ्या. फणी घ्या. सुया घ्या सुया घ्या. फणी घ्या. फणी घ्या. दाताच दातवण घ्या गा कुणी. ओ मावशी अगं कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. 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 ए दाताच दातवण घ्या गा कोणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. दाताने दातवण घ्या गा कोणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. ए दाताच दातवण घ्या गा कोणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. दाताच दातवण घ्या गा कुणी. ओ मावशी अगं कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. 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 मायेचा बदर दिलाय डोई तिलाच माझी क्यू ग क्यू. मायेचा बदर दिलाय डोई तिलाच माझी क्यू
क्यू देवन देवी वेगळे नाहीत म्हणून येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव 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 निराकार दादा माहूर माझं गाव निर्गुण निराकार दादा माझे गाव निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव निर्गुण निराकार दादा माझे गाव शकून 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 सांगावया आले यमाय माझं नाव शकून सांगावया आले यमाय माझं नाव शकून सांगावया आले बाई माझे नाव शकून सांगावया आले बाई माझे नाव लगबग माझ्या रायाची लगबग माझ्या रायाची गडजी जुरी जायाची आणि गाडी गुंगराची आली सावता महाराजाची गाडी गुंगराची आली सावता महाराजाची गाडी गुंगराची आली सावता महाराजी गाडी गुंगराची आली सावता महाराजी हे डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौल फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका एक जटाधारी दिसत एक जटाधारी दिसत एका जनार्दनीचे संग एका जनार्दनीचे संग एक डोळ्या वटारून पाहत एक डोळ्या वटारून पाहत भोगवणे पाहत एक डोळे वाढवून पाहत एक गुरुकावनी बोलत एक गुरुकावनी बोलत एक दुर्गावणी बोलत एक दुर्गावणी बोलत अरे एक गिळावया शिरावत एक गिळावया शिरावत गिळावयाची धावत एक गिळावया धावत आगा गा 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 आगा गा 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 कसं करतय मियाव मियाव आगा गा 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 कसं करतय मियाव मियाव कसं करताय मियाव मियाव आबा कसं करताय मियाव मियाव कसं करतय मियाव मियाव कसं करताय मियाव मियाव कसं करतय मियाव मियाव कसं करताय मियाव मियाव आणि आगा गा 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 आगा गा 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 कसं करतय मियाव मियाव आगा गा 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 कसं करतय मियाव मियाव कसं करताय मियाव सगळ्यांनी हात वर घ्या झालं कीर्तन तुमच्या आनंदासाठी घेतले अर्धा तास जास्त हं? एकदम हात उपर सगळेजण एकदम पिंगळा 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 माधुरी बोली बोली तो देखा पिंगळा माधुरी पिंगळा माधुरी बोली बोली तो देखा पिंगळा माधुरी ओ पिंगळा महाद्वारे बोल बोल तुझे का पिंगळा महाद्वारे शाबास! पिंगळा महाद्वारे बोल बोल तुझे का पिंगळा महाद्वारे ए, पिंगळा माधुरी बोली बोली तो देखा पिंगळा माधुरी हो पिंगळा माधुरी बोली बोली तो देखा पिंगळा माधुरी विठ्ठल ओ बार कुमाये ज्ञानेश्वर